रे जगाचा पालनवाला जगाचा पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला जगत पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला जगाचा पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला जगत पालनवाला तो ढवळ्या नंदीवाला शंकर भोला वाला रे जगाचा पालनवाला शंकर भोला वाला रे जगाचा पालनवाला जगाचा पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला जगत पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला जगाचा पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला जगत पालनवाला तो त्रिशूल डमरूवाला शंकर भोला वाला रे जगाचा पालनवाला शंकर भोला वाला रे जगाचा पालनवाला गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोविंद बोलो राधारमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोलो राधारमण हरि गोविंद बोलो राधारमण हरि गोविंद बोलो राधारमण हरि गोविंद बोलो राधारमण हरि गोविंद बोलो भज गोविंदं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविंदं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे हे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे हे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे भज गोविंदं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविंदं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे शिवस्वरूप जगद्गुरु जनार्दन स्वामी माऊलीजी महाराज बाबाजींच्या कृपेनं शक्तीनं स्मृतीनं त्यांनी काढून दिलेल्या परंपरेप्रमाणे भगवान गणपती बाप्पा आई जगदंबा भगवान शिव नंदिकेश्वर कश्यप देवता सप्तऋषी अरुंधती माता भगवान दत्तात्रेय शनी महाराज हनुमंतराया सावता महाराज आणि पांडुरंग परमात्म्याचा परस्पर या सगळ्याच औचित्य साधून प्रतिवार्षिक जपातून अष्टासोळ आणि गुरुचरित्राचं पारायण आणि त्या कार्यक्रमाचा आपला आजचा शेवटचा 8वा दिवस काही आठवायचा म्हणून तो 8वा दिवस आणि 8व्या दिवसाची सकाळची आपल्या विधीचं महत्त्व सांगणारी अल्पाची सेवा आहे. पुन्हा 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 सांगतो बाबा ह्या विधीच्या मंत्रामध्ये फार मोठी शक्ती आहे. आपण शेतकरी मंडळी तुमच्या सहित नाही. आपल्याला शेतात वावरामध्ये मका पेरायची असेल तर व्यक्ती म्हणून तेवढी मका हातानं सोडा लावा, काय परिणाम येतो पहा. सरकी लावाने ते काही का खड्यावर मका काढायचे तरी दी म्हणा, काही पुढे मागणं शिदी म्हणा.
घडतं कधी कधी काही विपरीतही घडतं. बाबाजीच्या काळात विपरीत घडलं. काकोळ्याला वैजापूरमध्ये कोट्यामध्ये स्वयंपाक केला का भाकरीच गाय पाहिजे. बाबाजी आहेत असतानाचा प्रश्न गळतं कसं. बाबाजी एक खेळाडू. बाबाजी असं थोडा खेळ खेळूच द्यायचे सगळ्याला. झटका लगेच नाही काय करायचं. संत आहे ते शांत असतात. मग काही म्हणता बाबाजी भाकरीच पुरती नाही. काय बाबाजीच विचारायचं मुद्दाम काय चालतं. काय ना बाबाजी पण मग कोट्यात भाकरीच टिकती नाही. स्वयंपाक केला भांडारगडमध्ये का भाकरीच गाय असं बरोबर. सगळ्या रोगावर एकच औषध ते म्हणजे म्हणजे एवढी एवढी त्या टाकून भांडारगड. भांडारगड एवढी टाकले काय सगळं. विधीचा परिणाम. विधी म्हणजे काय मंत्र आहे. या मंत्रात तेवढी पावर आहे बाबा. जगत अशी शक्तीच नाही दिली. विधी म्हटल्यानंतर काही बाधा आला एवढे मोठे प्रकरण पण तसं भाव पाहिजे. विश्वासही पाहिजे तशी श्रद्धाही पाहिजे. विधीमध्ये फार मोठी शक्ती आणि जगद्गुरु जनार्दन स्वामीची शक्ती तर काही अलौकिक. एक प्रश्न आठवडा मला म्हणून तुमच्या माहिती का थोडंसं सांगतो मग विधीकडे येतो. बऱ्याच वेळेला सांगितलेलं पण नवीन मंडळींकरता पुन्हा सांगतो. जुन्या मंडळींच्या पुन्हा बघते की बाबाजीची शक्ती काय. आणि बाबाजी आम्हाला आहे बाबा. बाबाजी गेले नाही. हा बाबाजीनं असं फसवलं आम्हाला. फसवलंच बाबाजी. फक्त गेल्याचा भास दाखवा गेले नाही आहे म्हणून ते सगळं कार्य चाललं. हे कार्य कोणी शक्य आमच्या शक्तीचं काही नाही. आमच्या काही साधना काही काही नाही. त्यांच्याच कृपेने चाललं. गुरु सर्व करता ही परमेश्वर बुद्धी पाहिजे. गुरुवर आदरच श्रद्धा पाहिजे. गुरु बाई ठेविता भाव आपोआप देव जया म्हणी जैसा भाव तया तैसा चालू. अनुभूती घेऊन पा संतांची योगी पुरुषाची महापुरुषाची. एक प्रसंग सांगतो मग मी तिकडे. तर बाबाजीचं मला थोडं महत्त्व सांगायचं की बाबाजीच्या वेळी आणि बाबाजीमध्ये किती शक्ती होती. नांदगाव जिथं पिनाकेश्वर आहे तिथला घडलेला प्रसंग फार आता ज्यावेळेला आपला जन्मही कदाचित नसेल त्यावेळेचा प्रसंग. बाबाजी जनार्दन स्वामी 12 वर्ष तप साधना करून पिनाकेश्वराच्या जीर्णोद्धारा करता जाते गोळच्या डोंगरावर गेले. कसे गेले काय गेलं त्याला सांगायला नाही. पण ती जाण्याची कला विचित्राची भावना त्यांची. गेल्यानंतर आता पिनाकेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा बाबाजीला दृष्टांत झाला. भगवान शंकराने काही मंदिराचा जीर्णोद्धार कर आता काही सोपं आहे का. एवढ्यावरती त्या काळामध्ये जंगलातून पाऊल वाटत नाही. एवढं मठ्ठणवरती न्यायचं दगडातून 10 मीटर सिमेंट न्यायचं 2-3 किलोमीटर सोबत काही नाही. पण श्रद्धा एकदा सांगितलं ना ते बंदुकीच्या गोळ्यासारखे शिष्य पाहिजे. एकदा सुटली म्हणजे सुटली. हे करू पण होईल कान देईल कान जाईल कान राहील कान मग माणूस काय केले उलट गोळ्या शेडावायचं. हा होईल का असं केलं तर जमन का जमणार सर. मग बाबाजीने एकटी केलं. एक दिवस असा प्रसंग घडला. त्या नांदगावचा एक शिक्षक सुरगाणा भागामध्ये होता. मला थोडा प्रसंग आठवला म्हणून सांगतो तुमच्या माहिती करता. आणि फार मजेचा प्रसंग. आणि तो आदिवासी भाग. आता त्या भागामध्ये ही जादूटणे वगैरे वगैरे पूर्वी फार चालायचे. आता नाही. पूर्वी फार चालायची म्हणजे ह्या लोकांकडे एवढ्या विद्या असतात. नाशिकला एक बागायदार होता आणि त्यांच्या बागाचा राखण करायला एक ते कोकणी जोडपं ठेवलं. बागाचे रक्षण करायला एक जोडपं ठेवलं. आणि त्या बागाची मालकीनबाई आली आणि तिने अंगावरचा एक खाल्ला ते मालकीनबाईनंच खाल्ला. दुसऱ्या दिवशी चक्राला मालक गेला. मालक गेल्यानंतर मालकाने विचारला हा गणितला कोणी खाल्ला.
त्या दिवशी कोकणी बाई बरी आता इमानदार बी राहतात ते विचार आम्ही नाही खाल्लं तुमच्याच मालकीने नाही आम्ही एवढे बागायतदार आहे ना आम्हाला काही काळ पडला तुम्हीच खाल्ला एवढा बेतरला वाद झाला त्याच्यामध्ये त्या मालकावाली त्या दोघांमध्ये फार वाद झाला एवढा वाद झाला त्यांनी नाही आता एवढा वाद झाला आम्हाला राहायचं नाही आमचं पगार पैसा असायचं ते आम्हाला नाही राहायचं वाद निर्माण झाला त्यांनी रागारागात त्याला पैसे देऊन टाकले निघताना त्यांचे सकाळी तुझी बायको संडासलं नाही त्यावर जाऊन पाय गडपुडा निघलं तसं कोर्टातून घडलं बुधवारातून घडलं अशा काही कविता आता नाही राहिला तेवढा प्रकार आता नांदगावचा तो मास्तर तिकडं सुरगाण्यामध्ये शाळा मास्तर झालं शिकायला झालं तिकडं ती काळ्या त्याचे खूप प्रकार आता हे तरुण करत होतो तरुणपणामध्ये त्याचे तेच एक आदिवासी मुलीवर जमल्यानंतर त्यांचे चांगले संबंध जोडले संबंध जोडल्यानंतर त्या मुलीच्या आईला माहीत झालं ते मास्तरने आपल्या मुलीशी आता गडबड केली मग तिने घरी बोलावलं सांगितलं आता माझ्या मुलीशी लग्न करावं करता असं केलं तर लग्न करायचं पण मग माझ्या आई वडील तिकडे आहे मी इकडं कसं काय करत पण आता दिवाळी येऊ लागली दिवाळी झाली कमी घरीचे दिवाळीमध्ये त्याला आई वडिलांना सांगतो आणि मग काय असेल तर निर्णय करू ते हा म्हटले विचार हा घरी आला घरी आला तिकडे आई वडिलांना मुलगी पाहून ठेवली साखर बुडाई ते काही सुपारी भरून ठेवली आता झाली का तिकडं त्यांना हा म्हणला आणि इकडं तर आई वडिलांनी आता सुपारी भरून ठेवली जुनं काळी थोडी मर्यादा आताच्या काळची गोष्ट वेगळी त्यांनी विचार केला आता कसं काय करावं तिकडं आपण त्यांना हा म्हणून बसतो इकडे काही विषय काढत वाढला सुपारी बनवून ठेवले आपल्या अप्रोक्ष एक होता एक मुलगा काही म्हणता येईल वडिलांनी सांगितलं सुपारी फोडलेली तुझ्या आता लग्न करायची तारीख धरायची लग्न लगेच तारीख धरली लग्नही झालं लग्न झालं आता ते लग्न स्वतः बोलतं ते काय मेन देखील काढत राहतात ते सगळं झालं काही सट्टी सांगताय तो ड्युटीवर गेला तिकडे सुरगाने मला विधीचं महत्व आणि बाबाजीचं महत्व सांगण्याकरता हा प्रसंग सांगायचा आहे तुमच्या डोक्यात राहा म्हणून बाबाजी कशी आमची हे तुम्हाला कळावं एवढ्या करता सांगायचं बाबाजीवर तुमची आता आमच्यावर नाही त्या ब्राह्मण काय आता ब्राह्मणाचं काम राहतं नवरदेव नवरीशी लग्न लावून दे कधी नवरदेवाचं नवरीशी नवरीचं नवरदेवाशी लग्न लावलं का ब्राह्मणाचं काम नवरीशी लग्न लागला त्यानं त्याच्याशी लग्न करायचं नाही तसं आम्ही नाही ब्राह्मण आमचं काम काय आहे तुमचं लग्न जनार्दन स्वामीशी लावून देईल आम्ही काय काही झाडकी करते काय नाही पण आम्ही असं सांगतो बा तुम्ही काय शिकवलेच ते अरे ते देहाची उपयोग केली बाबा या महापुरुषांना काय सांगतो म्हणून वडोड येत असं सांगायला लागलं बाळ जीवनचरित्र मनकं फुटून जातात हृदय फाटून जातात असा महापुरुष म्हणे नाही एवढे भारताच्या इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये एवढी संत मंडळी झाली सगळी श्रेष्ठची कोणी कनिष्ठ नाही पण बाबाजी सारखा दुःख झेलणारा एकमेव प्राणी फक्त बाबाजी शिकवले एवढा हाल काढली एवढी हाल काढली तुम्हाला काय सांगू इतकं रडलं तर कधी कधी एकांत गेला मुनी जगाचा अश्रूने दाटूर गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटूर बोला न मोनगिरी एकच घेत गेला महामुनी जगाचा अश्रूने दाटूर
जगात सगळ्यात मोठा माझ्या वैयक्तिक माझ्या मतानुसार सगळ्यात जगात अवघड दुःख जर कोणतं असं सांगू माय बाबा, आपण आपल्या गुरुच्या अगोदर जावं पण आपल्या समोर आपल्या गुरुचा महानिर्वाण झाला तर त्याच्यासारखं जगात दुःख कोणतं नाही. आम्ही आमच्या गुरुच महानिर्वाण आमच्या डोळ्याला पाहिलं लय अवघड. म्हणून बाबाजी असे देवी आहे ज्येष्ठ काय सांगत मला बाबाजींचा अट्ठास. असा तो मुलगा मग तिकडं आता गडबड झाली काय करायचं मग गेला ड्युटीवर. आणि ड्युटीवर गेल्यानंतर त्या मुलीनं पाहिलं त्याच्या हाताला ते मेंद्या फिंद्या ते काही नाही बुटं फिटं सुटबूट पाहिलं लक्षात आलं. तिने विचारलं तू लग्न केलं. मग ते सांगितलं काय करू. घरी गेलो वडिलांनी सांगता ते सुपारी वगैरे फुटून ठेवले होते. मी कोणता एक मुलगा आहे आता काय कर वडिलांना आईला काय सांगू नये. त्याच्यात वाद निर्माण झाले. मग त्यांनी सांगितलं तुम्ही आता माझ्याशी बी लग्न करा. आता कसं करा 2 बायकांपाशी ते आहे का कसं करा. आता त्याला असं आडमेर झालं तो आणि कसं करू माझ्या आईवडिलांच्या वेगळं. त्या एवढ्या शिकलेल्या होत्या ते ज्ञान. मग ते काही त्याच्यात वाद निर्माण झाले. त्यांनी काय केलं त्याला घरी बोलवलं. भाकड कसा नाही घडलेले प्रसंग सांगतो तुम्हाला पुस्तकातलं वाचून नाही सांगत. माझ्या गुरुमाऊलीच्या अनुभवात सांगतो तुम्हाला. पुस्तकात वाचून तर कितीही सांगता येईल. कीर्तन शिकायला काय लागतं पुस्तकं वाचायचे त्याचे दृष्टांताप्रमाणे सांगायचे. साखर खाऊन सांगणं वेगळं नाही पाहून सांगणं वेगळं. आणि मग आता एवढे वाद निर्माण झाले ते काय ऐकायला. मग तिने घरी बोलवलं त्याला. त्या माई आणि लेकीनं त्याला दिवसापुत्र करून टाकायचं. रात्री त्याला मास्तर करायचं माणूस करायचं. वाटत नाही खरं तो पण घडलेला प्रसंग सांगतो. मुद्दाम सांगायचं मला बाबाजी कसे होते हे सांगायचे. आणि बाबाजीच्या विधीत काय ताकद आहे बाबाजीच्या नामात काय ताकद आहे एवढ्या करता दृष्टांत तुम्हाला सांगायचं. आता असे खूप दिवस नाही 4-6 महिने झाले मास्तर शाळेत पुढे आहे त्याच गावात. पण गावाच्या लोकांना नाही माहीत नाही मास्तर पुढे. कारण मास्तर दिवसा पुत्र आहे. रात्री त्या माईला त्याला माणूस करायचा. आणि शाळेत मास्तर नसल्यामुळं जिल्हा परिषदेने लगेच पत्र काढलं. पत्र कुठं आलं जाते गावला मूळ पत्त्यावर तर तुमचा 4 महिन्यापासून शाळेवर नसून ताबडतोब त्याची चौकशी करण्यात यावी. अन्नदाता बडतर्फ करण्यात येईल. पत्र घरी आले वडिलांनी पत्र वाचलं 4 महिन्याला हात तिकडंच आहे. तिकडे जाऊन पाहिलं पुढं काय पत्ता आहे त्याचा शोधच लागेल पुढंच काही. मग ह्या भक्ताकडे जाय त्या भक्ताकडे पाय याच्याकडे पाय त्याच्याकडे पाय बामणाकडे पाय काय कुठं पक्का टॅपा लागेल. आणि मग येतं अरे इकडं तिकडं खेळता बघ जाते गावाच्या डोंगरावर पांगळी बाबा आहे पण फार देवी पुरुष आहे. एकदा त्यांना विचारलं ते आई वडील बिचारे बांधवले असं गेले जाते वरती डोंगरावर गेले तिने पिशवाच्या बाबाजी डोलीमध्ये बसले होते. नमस्कार केला हात जोडले त्याने. बाबाजी आमचा मुलगा एकुलता एक मास्तर आहे तिथं सुगाड्या भागात शिकायला येतात. मास्तर होता तो शिकवायला होता चांगला. 4 महिने झाले सरकारचं पत्र आलं आमचा मुलगा कुठे काही पत्ता लागेल. बाबाजी फार मन कवडे होते आणि मला काही समजत नाही पण त्याचं काही एखादा कपडा बिपडा आहे का म्हणजे आहेच बाबा त्याच्या ड्रेस आहे घरी ही मध्ये घेऊन जाण त्याच्यावर टाका कशा कापड्यावर. ती विभूतीची पुढे घेतली घरी गेलं त्या कापड्यावर टाकले. इकडं कापड्यावर टाकल्याबरोबर तिकडं त्याला झटकावर बसल्याबरोबर तो लगेच कुत्र्याचा माणूस जातो. त्या दोघी माई लोकांच्या डोक्यात आला काही येडं कुठेतरी गडबड झाली त्यांनी पाहिलं कारण आता कोणीतरी आपल्या विरोधात आहे. आणि ती विभूती इकडं कपड्यावर टाकल्याबरोबर तिकडं ते झांज झालं आणि त्या झांझीत तो नांदगावला आला. Yeah.
मास्तरला वरती नेलं. बाबाजी आला. आमचा मुलगा आनंद वाटला. करता एक मुलगा आहे 4 महिन्यापासून नव्हता. बरं बसला. तो बसतो कुठं नाही. तर ती पेटची त्याची टिंबन त्याची ती सासू दोन्ही तिथं जातेगावच्या डोंगरावर आले पक्षाच्या रूपामध्ये. कथा नाही सांगत, भेटलेला प्रसंग सांगतो. तिथं आल्यानंतर तिथं बाबाजीच्या समोर त्याच्यावर परिणाम करायला गेले, मंत्र मारायला गेले. पण बाबाजी होते. मग त्या मंत्र मारल्या का तो मास्तर असा वर उचलायचा आणि बाबाजीनं असं केलं का तो खाली यायचा. आता जाते गावला जेवढे काम करणार समाधान करणारे मंडळ होते ते तो एक मजाच झाली पाय. त्यांनी काही म्हणलं का तो मास्तर असं वर उचलायचा, बाबाजीनं असा हात केला का तो खाली यायचा. आता काय काय म्हणजे ही चर्चा लगेच अख्ख्या जातेगावमध्ये नांदेगावमध्ये पसरली. असा प्रकार चालू होतो डोंगरावर. हे लोक पाहायला बाबाजी देखील मंदिराचं काम करायचं ना. बाबाजी म्हणे हे लोक काहीतरी म्हणून वाटतं म्हणे हा बाबाजी. मग 2-2 इटा ते जाऊन त्याच्या हातात. लोक पाहायला आले का 2-2 इटा त्याच्या हातात. जेवढी वाळू काढली अख्खी वाळू मंदिराची ना इटा सिमेंट सगळं बाबाजीनं त्याच्या कार्यक्रमात वाहून घेतल्यावरती काय लिहिलं आहे बाबाजी. आणि मग शेवटी त्यांची विराट चालेना, त्यांच्या विद्या चालेना. आणि मग शरण आल्यानंतर महाराज तुम्ही संत शेवटी जी द्या चालला म्हणतोय बाबाजी तुम्ही संत आहे, आम्हाला सांगा आमचं काय चुकलं. येणे अशी गडबड केली, माझ्या मुलीचं जीवन बरबाद केलं. आता आमचा काय गुन्हा, आम्ही केलं काही चुकीचं केलं का. बाबाजी संत फार उदार असतात. बाबाजीने तुमचं बरोबर आहे पण आता मी काय करतो मला शक्य. मग बाबाजी तुम्ही सोडून द्या त्याला, आम्ही बरोबर त्याचा काटा काढतो. तर मी फक्त बाजूला वागवतो. बाई कसं बाजूला हो सांगा म्हणून ताई मी हा कसं बाजूला हो. तुम्हाला शरण नसता आला मग तुम्ही काही केलं असतं तर मला काही म्हणणं नव्हतं. पण आता मी साधू आहे, मला तो शरण आला. आता मला माझा जीवाचं इकडं तिकडं काही न पाहता त्याचं संरक्षण करणं हा माझा धर्म आहे. माझा धर्म आहे त्याचं संरक्षण करणं. विसरू नको जनार्दनाला, विसरू नको जनार्दनाला. जिजवली त्यांनी काया काया, जिजवलं तुमच्या शिरावर धरली जनाची माया. मिळणार नाही मोठा बाबाजीची माया, मिळणार नाही मोठा बाबा. Baba
ध्यान राहू दे डोळी जनार्दनाच्या सेवाला जनार्दनाच्या सेवेला काया विठोरी तुझ्या शिरावर घडले सुखाची छाया देत्या मिळणार नाही पुन्हा बाबाजीची माया 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 निष्ठ भजन नाही, ही अनुभूती मिळणार नाही तुला पुन्हा बाबाजींची माई. आमची अनुभूती नुसतंच भजन नाही, याच्यामध्ये जीवन भरलेलं आहे आमचं. अशा प्रकारे मग खूप विलाप चालला, पण ती काही बाबाजीला ऐका. बाबाजी काय ऐका, बाबाजी मला शरण येईल मी कसं सोडून. ते म्हणायचं नाही नाही आम्हाला फसविलं ना आम्ही कसं सोडू. दोघांचा खूप संवाद चालला. आता काही करा काय ऐकायचं नाही. शेवटी त्यांनी त्यांच्या जेवढ्या विद्या होत्या तेवढ्या प्रयोग करून पाहिल्या, विद्याच चालल्या. मग शेवटी शरण आल्याच आहे ना बाबाजी, आम्ही तुम्हाला शरण आलो पण आता आम्हाला न्याय द्या. त्या दोघींनी सांगितलं न्याय द्या आम्हाला. काय न्याय पाहिजे सांगा, मी सांगतो तुमचा न्याय देतो तुम्हाला, तुमची काय अपेक्षा आहे. मग सांगितलं ठीक आहे, आम्ही आता तुमच्याकडे हा आल्यामुळे आम्ही याला सोडितो. आमची विद्या तुमच्या पुढे चालत नाही, आम्ही तुम्हाला शरण आलो. पण आमचं एकच म्हणणं आहे, आता येणं ज्या बायशी लग्न केलं त्याच्याशी बहिणीसारखं राहत असं तर सोडतो. बाबाजी इतके भारी बोलायचे बाबाजी. हे मास्तर करतो बरे पण अशी कथा सगळं मास्तर या अरे काय म्हणतं पाहिजे राशीन करायचं जाईन बाबाजी मरता काय नाही करता. आणि मग तसं वचन ते त्याचं वचन दिलं आणि मग सोडलं. म्हणून अशी जनार्दन स्वामींची मूर्ती बाबा, जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे जगती. जनार्दन बाबांची मूर्ती अमर हो आहे जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे जगती. नैनी बगला बाबाजी बाबा म्हणून या विधीमध्ये असे प्रगल्भ मंत्र बाबाजींना आणले. जर हे विधीमध्ये सगळे मंत्र तुम्ही पाठ केले तर एकही हा दिव्या निरोग राय तुमच्या शरीरात राहणार नाही आणि आयुष्यामध्ये तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही. कुठल्याच प्रकारची बाधा तुम्हाला होणार नाही. असे मंत्र म्हणून आपण आज शिवषडाक्षर स्तोत्राचा थोडासा विचार करू. शिवषडाक्षर स्तोत्र असे ओंकार बिंद संयुक्त नित्य ध्यानची योगिनम कामंदन मोक्षंदम शैवम ओंकाराय नमो नमः. या श्लोकाचा अर्थ असा आहे बिंदुयुक्त ओंकाराचे योगी नित्य ध्यान करतात. प्रणवाचा अर्थ आहे जर तुम्हाला लहान मुलं तुम्ही शाळेतले बोलत तुमच्याकडे सांगतो आठवलं म्हणून सांगतो काही नाही आपल्या वावरामध्ये शेतामध्ये एकांतामध्ये कुठंतरी एखादं पोतं मादन टाकून पूर्वेकडे तोंड करून बसायचं. जेव्हा वेळ मिळत त्याला टायमिंग काहीच नाही त्याचं. तुम्हाला जर तुमच्या शालेय जीवनामध्ये तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर त्याच्याकरता पर्याय सांगतो. स्मरणशक्ती वाढवायची असेल आणि साधी मांडी घालायची काहीच नाही. डोळे झाकून घ्यायचे आणि आपला बुधवार निघून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक शिवार आहे त्याचा जो सेंटर तिथून अचा उच्चार निघतो अशी भावना पाहिजे. अ ओ म मग बेंबीचे देठ मग हृदय मग कंठ आणि मग तालुका आणि काहीच नाही म्हणायचं. फक्त एक दोन बोट आहेत ह्या दोन बोटाने
त्या कानामध्ये असं बंद करायचं, म्हणजे बाहेरचा आवाज मध्ये आला नाही पाहिजे एवढं, नाही तर मध्ये पाचांत कान पडा तसं नाही. समोरचे वर फक्त बाहेरचा आवाज आपल्या मध्ये येणार नाही एवढं, आणि काहीच नाही करायचं, फक्त ओम सजा करतो. हा जप केल्यावर स्मरणशक्ती वाढते. शरीरामध्ये आपल्या छातीमध्ये काही विकार असेल ते विकार जातात, शरीराचा स्टॅमिना वाढतो. म्हणून ओम हे एक अक्षर आहे आणि त्याला शास्त्रामध्ये प्रणवाचा जप म्हणतात. योगी पुरुष महापुरुष गंगेवर जातात किंवा समुद्रावर जातात, तिथं आसन म्हणतात आणि घंटोनघंट या प्रणवाचा जप करतात, तर एवढी मोठी एनर्जी प्राप्त होते. यानं काय होतं तर यानं शरीर पवित्र होते, यानं काय होतं मन पवित्र होते, यानं काय होतं बुद्धी पवित्र होते. याने काय होतं तर सगळ्या मनातल्या इच्छा आकांक्षा कामाक्षा ज्या असेल त्या सगळ्या पूर्ण होतातच होतात, पण याने मोक्षाची प्राप्ती होती. निष्ठ काय ओंकार बिंद संयुक्त नित्य ध्यान योगी कामंद मोक्षांतर्चय ओंकाराय नमो नमः. त्या ओंकाराला नमस्कार आहे. ओम हे अध्यक्षर आहे, अक्षर ब्रह्मातला अक्षर आहे, अक्षर ब्रह्म आहे. ओम मध्ये सर्व जग व्याप्त आहे, ओम मध्ये सर्व ईश्वर व्याप्त आहे. आणि कुठलाही मंत्र घ्या, त्याला जर ओम हे बीज लावलं नाही तर तो मंत्र सिद्ध नसतो, ते होतही नाही, होणार आहे. ओम लावल्याशिवाय कुठलाच मंत्र सिद्ध होत नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरचे सुरुवात सुद्धा तशी केली. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपात्या. वेद ओंकार, वेद असू द्या, उपनिषद असू द्या, शास्त्र असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, सगळ्याचं सार जे आहे ते ओम आहे. म्हणून इथं ओंकार आहे. ओम हे व्यापक आहे. ओम मध्ये तुम्ही आम्ही सगळे व्याप्त आहे. पण योगी पुरुष महापुरुष तत्वनिष्ठ पुरुष ही संत मंडळी असेल, ऋषी मंडळी असेल, घंटोनघंट प्रणवाचा जप करतात, त्याने एनर्जी प्राप्त होते. दुसरा मंत्र आहे नमन्ते कृषी देवा नमन्ते अप्सरसा गण नरा नमन्ते देवेशनकराय नमो नमः. ऋषी असेल, देवता असेल, अप्सरा असेल, गण असेल, मनुष्य असेल, या सगळ्यांनी आपला जो आराध्य आहे, आपला जो इष्ट आहे, त्या भगवंताला काय केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. नम्र झाला होता देणे कोंडीला आनंद, नम्र झालं पाहिजे, उग्र नका. जर हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंग घेऊन साखर खाता आली पाहिजे. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुक्ती साखरे करा, मुक्ती साखरे करा. भगवान शिवे तो नाना रूपानं म्हटलेला आहे, म्हणून त्यांना करायला नमस्कार आहे. महादेव महात्मान महाध्यान परायण महापापादेव मकराय नमो नमः. भगवान शंकराला विनंती, हे महादेवा, हे शंकरा, महान आत्म्याच्या महान ध्यानामध्ये परायण असणारा आणि महापापाचा हरण करणारा देव मकार, त्याला काय करतो मी नमस्कार करतो. का नमस्कार करायचं, माझं पापाचं हरण कर देवा. आणि कोण करेल आपलं पाप, कोण घेईल, माय घेईल का बाप घेईल का नवरा घेईल का बायको घेईल का पोरं घेईल, कोण घेईल, कोण नाही. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे
म्हणून त्या देवाला शरण जावं. तो आपलं सगळं रक्षण करतो, आपल्या पापाचा नाश करतो, पापाचं हरण करतो. शिव शांत जगन्नाथ लोकानुग्रहकारकं शिवमेकपद नित्य शिखराय नमः. तो भगवंत कसा आहे तर कल्याण करणार आहे, शांत आहे, जगन्नाथ आहे, लोकावर अनुग्रह करणारा आहे आणि जगामध्ये शिव हे एक नित्यपद आहे. आणि म्हणून त्या शिखरायला म्हणजे त्या शंकराला नमस्कार आहे. वास्तवात नमो नमः जिथं शब्द येतो किंवा नम शब्द येतो तिथं आपला सूचना केलेली की बाबा त्याला नमस्कार करतो. वाहनोर्षभीय शिवासुत्कंठभूषणम वामे शक्तींद्रंदे वाकराय म्हणून. ज्याचे वाहन नंदी आहे, गळ्यामध्ये वासुकीचा हार घातलेला आहे, डाव्या बाजूला पार्वती माता बसलेल्या आहेत, अशा त्या वाकरायला म्हणजे शंकराला नमस्कार. यत्र यत्र स्तुदेवा सर्वव्यापी महेश्वर योग सर्व देवांना कराय म्हणून. ज्या ज्या ठिकाणी देव स्थित आहे तिथे सर्वव्यापी महेश्वर आहे. सर्व देवतांचा गुरु कोण असेल तर भगवान शिव आदिनाथ गुरु. सकळ सिद्धांचा मच्छिंद्राने बोध गोरक्षा केला. गोरक्ष वयाला गहिनी प्रति निवृत्ती टाळतात. ज्ञानदेव सारच ओझरले. म्हणून हा शिव जो आहे सर्व देवतांचा गुरु आहे. म्हणून त्या भगवान शंकराची उपासना हे अतिशय फलद्रूप आहे. भगवान विष्णूचं रूप जे आहे हे थोडं चतुराईचं रूप आहे. भगवान शंकरचं रूप जे आहे ते तो भोळं भाळं रूप आहे. एवढंही भोळं नाही का आपण समजत एवढं. आपण भोळं झालं तर देव कसं आहे माहिती आहे. आपण आरशामध्ये आपला चेहरा पाहिला आणि जीभ बाहेर काढली, त्या आरशात तोंडातलं बी निघते की नाही जीभ बाहेर. तसंच आपण वागणं तोंड गेलं आरशाचं तोंड सरळ राहतं नाही वागलं. तसंच जसं आपण वागतो तसा देव. आपण चतुराने वागला मग देव चतुर. आपण भोळं वागलं तर मग देव भोळा आहे. आपण अति ज्ञानवानाचा गप्पा मारल्या मग देव त्याच्यापेक्षा ज्ञानी. नम्रतेनं विनयशीलपणे आपला आचार विचार चांगले ठेवून जर भगवंताकडे गेला तर तो आपल्याला सगळं सांभाळतो, सगळं काही तो करतो. पण तसा भाव पाहिजे. आणि म्हणून त्या भगवंताला हा सर्वांचा गुरु आहे, आदिनाथ आहे. म्हणून त्याला आपण काय केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. षडाक्षर मिळत स्तोत्रपणे सनिग्ध शिवलोक व्यापले ते शिवेन समर्थ. हे शिव षडाक्षर स्तोत्र जो कोणी भगवान शंकराच्या जवळ बसून पाठ करेल किंवा वाचेल किंवा सांगेल किंवा म्हणेल त्याच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही. काय होईल, आनंद प्राप्त होईल. इति श्री रुद्रयामले उमा महेश्वर संवादे शिवषडाक्षर स्तोत्र संपन्न. अशा प्रकारचे भगवान शंकरचं स्तोत्र आहे. हे उमासहित भगवान शंकरानं ही समाजाकरता समाजाच्या हिताकरता हे स्तोत्र स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आपण त्या भगवान शंकराला अरे दिवसाचे 12 तास आहे, रात्रीचे 12 तास, 24 तास आहे बाबा. या 24 तासामध्ये ही विधी वाचायला सुरुवातीला फार तर 5 ते 40 मिनिटं लागतील. पाठ झाल्यानंतर किती अर्धा तासामध्ये विधी वाचून होते. 20 मिनिटं 20 मिनिटं जर तर नाही देऊ शकत नसा तर जगल्यापेक्षा मिनिटं बरं नाही. तुका म्हणे 400 बुद्धी आहे त्या जड त्याहून जगड बरं.
देवानं आपले शरीर दिलेलं आहे, अन्न पाणी त्वचित देतो जगी सांभाळतो. ज्या माईबापानं आपल्या जन्माला घातला आणि त्या माईबापाची सेवा केली नाही तर त्याला जसं कृतज्ञ म्हटलं जातं, तसं त्या भगवंताने आपल्या जन्माला घातलेलं आहे, त्याच्या सेवेकरता जन्माला घातलेलं आहे. आणि हे सार डोक्यात ठेवून जर आपण हे केलं नाही तर आपलं नुकसान बरं नाही वाचलं, देवाचं काही नुकसान नाही. देवाचं काही नुकसान नाही, साधू संतांचं काही नुकसान नाही, बाबाजीचे काही नुकसान नाही ना आमचंही काही नुकसान नाही. आमचा मोठा चिंता तोच रे धंदा, झोपलं तरी तेच आणि उठलं तरी तेच. पण तुमच्या हिताकरता तुम्हाला करायचं हे बरोबर लक्षात ठेवा, ही शब्द डोक्यात ठेवा की हे जे काही करते ते माझ्याकरता करायचं, माझ्या जीवनाच्या उद्धाराकरता करायचं, पण उपकार म्हणून करायचे नाही, माझ्या हिताकरता मला या गोष्टी करायच्या आहे. आणि म्हणून ही नित्यनेमाने वाचलं पाहिजे. पुढे 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाची एक एक कथा आहे. 12 ज्योतिर्लिंगे, हे 12 ज्योतिर्लिंग जर सकाळ संध्याकाळ वाचले तर पुढे त्याची फलश्रुतीचे सौराष्ट्र सोमनाथ शल्यमल्लिकं उज्जैनी ओंकार ओंकार मुंडेश्वरम केदार हिमशिलाख्य विशंकरम वाराणच विश्वं त्र्यंबकौतमीतटे वैद्यनाथचे तवे नागेदार कावडे शेतबंधेचे रामीचे कृष्णेचे शिवालय आणि 12 नामाने प्राकृत्या प्रथम सप्त जन्मकृतम पाप स्मरण विनश्यती. या 12 ज्योतिर्लिंगाचं सकाळी लवकर उठून जो कोणी स्मरण करतो त्याच्या 7 जन्मात जेवढं पाप झालं त्या सगळ्या पापाचा नाश होतो. जो कोणी ही 12 ज्योतिर्लिंग अतिशय श्रद्धेनं विश्वासानं प्रेमानं वाचित तर, नाहीतर मग मी तुम्हाला सांगितले की बऱ्याच ठिकाणी ते भिकारी लोक असतात आणि ते भिकारी लोक पंढरपूरचं क्षेत्र घ्या, त्र्यंबकेश्वरचं घ्या किंवा जवळ आपला राजूरचं घ्या म्हणून त्याला आपल्याला पाहिल्यानंतर ते लोक भजनं मानतात. मग ते आपल्याला कसं पाहिल्यावर भजनं म्हणतात याचा अर्थ काय आहे? आपण त्यांना काहीतरी राहणं पैसा द्या म्हणून ते भजन मानतात का देवावर प्रेमी म्हणून. आणि देवावर प्रेम राहिल्यावर त्यांना तिला भिका मागावं लागलं बरोबर. अरे जर त्या पांडुरंग परमात्मा पंढरपूरला प्रत्यक्ष विष्णू रूपामध्ये आहेच, ती काही मूर्ती नाही, पण त्या भिकारी लोकांनी पुंडलिकेच्या मंदिराच्या पुढे गेल्यानं पायऱ्या लागल्यावर खूप भिकारी लोक आहेत आणि ते आपल्या एखादं टोळकं पाहिलं तो मग भजन म्हणतात. अरे आम्हाला पाहिलं भजन म्हणण्यापेक्षा त्यांनी त्या देवाला पाहून भजन म्हणलं तर त्यांच्या दिव्याची दुःख तरी जाईल का नाही. पण भावच तसं नाही, म्हणून इथं भावाप्रमाणे म्हणून तुम्ही भाव ठेवून वाचलं तर हे सगळं जाईल, नाही तर मग काही 162 काही प्रकारचे. माझा भाव तुझे जरी, माझा भाव तुझे जरी, माझा भाव तुझे चरणावर भाव पाहिजे. आणि म्हणून पुढं सांगितलं बाबा एतेशा दर्शन देव पातक नैवेतिष्ठते कर्मोक्षय भवत्याशय शत्रुष्टमहेश्वर. या 12 ज्योतिर्लिंगाचं सकाळ संध्याकाळ भावनेनं प्रेमानं जो कोणी पठण करतो वाचतो भगवान शंकराचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि अशा श्रद्धेनं जर कोणी वाचलं तर त्याला सगळ्या प्रकारच्या बंधनातून त्याची मुक्तता होते. आणि म्हणून ही 12 ज्योतिर्लिंग जे आहे हे भगवान शंकराचं स्वरूप डोळ्यासमोर आणून वाचले पाहिजे. निस्त्या वाचलेला काही अर्थ नाही. पुढे अष्टमूर्ती शंकरे ओम शर्वाय शितिमूर्ते नमः, ओम भवाय चलमूर्ते नमः, ओम रुद्राय अग्निमूर्ते नमः,
अरे हे जगात नाही सापडत बाबा. हे बाबाजीनं कसं काढलं रामजानं. हे आपल्या एवढं नाही त्याचं नामस्मरण केलं द्यावं तरी सगळ्या पापाचा नाश होऊन जातो. ओम सर्वा सिद्धीवते नमः. पृथ्वीरूपामध्ये कोण आहे? भगवान शंकर आहे म्हणून त्याला नमस्कार आहे. जलरूपामध्ये तर भगवान शंकर आहे, त्याला नमस्कार आहे. अग्निरूपात कोण आहे? भगवान शिव आहे, त्याला नमस्कार आहे. वायुरूपामध्ये कोण आहे? भगवान शंकर आहे. आकाश रूपामध्ये कोण आहे? तो भगवान शंकर आहे. भीमरूपामध्ये कोण आहे? तो शंकर आहे. यज्ञामध्ये कोण आहे? तर शंकर आहे. पशुपतीमध्ये कोण आहे? तो शंकर आहे. चंद्रामध्ये कोण आहे? तो भगवान शंकर आहे. सूर्यात कोण आहे? तो भगवान शंकर आहे. आणि अशा या शंकराला रोज नमस्कार केल्यावर पुन्हा अर्जित होतं. पुढं शिवपुराणामध्ये भगवान शंकराची स्तुती ओम हराय नमः, ओम महेश्वराय नमः. म्हणजे भगवान शंकराचे जे नाव आहे ते नाव घेऊन त्याला भगवंताला नमस्कार केलेला आहे. गंमत आहे पाहणं. आपल्याला एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये काही काम करून घ्यायचं असेल, ऑफिसकडून नियमानं आपण अर्ज पाठ्य केले आणि त्याला थोडंसं गोड बोललं तर तो आपले काम करतो. पण आपण त्याला गोड बोललो नाही तर करीन का काम तो आपलं? हो साहेब अर्ज दिले, आमचं तेवढं काम करा. तुम्ही उद्या साहेब काल अर्ज दिला तेवढं खरं नाही आमचं. बरं कसं करतो. म्हणजे स्वर तसे पाहिजे. स्वराला फार मोठं महत्त्व आहे. नम्रता आला पाहिजे. आपल्या गुरुशी कधी आपण खालचं स्वरात बोललं पाहिजे. बरोबर पाप लागतं. आम्ही काल परवा सांगितलं आपल्या आईला वडिलांना आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ बाळांनी नवऱ्याला उलटून बोललं पाप लागतं. मग ते पाप फेडावं लागतं. मग इथं तर भगवान शंकराला नमस्कार करायचा आहे तर किती विनयशील पण अंतरंग किती लवचिक पाहिजे. पुढे भगवान शंकराची स्तुती पद्मासन घातलेले भगवान शिव आणि त्या शंकराची स्तुती पद्मासन समर्पक स्तुती मंगळंगणी व्याघ्र होते वसन विश्वाद्य विश्वबीजनिकल भैर पंचवत ते नेत्रकम. जो कमलाच्या आसनावर विराजमाने बसलेला आहे. देवगण सर्व बाजूला बसलेले आहे आणि ते देवगण सगळे भगवान शंकराची स्तुती करतायत. भगवान शंकराने वाघाचं कातडं घातलेलं आहे. तो भगवान शिवविश्वाचा आधी सगळ्या देवांचे आईवडील सांगता येतात. रामाचे आईवडील सांगता येते, कृष्णाचे आईवडील सांगता येतात, भगवान शंकराचे आईवडील. विश्वाद्य विश्वाचा आधी येतो. विश्वाचं बीज आहे. विश्वाचं म्हणजे आपण विश्वात येत नाही. आपलं बीज सुद्धा कोण आहे? शिवच. आपलं बीज शिवच आहे. जसं आपण आपल्या आईवडिलांचं बीज आहे पण आईवडील कोणाचं बीज असं पाठीमागं जर गेलो ते शेवटी शिवाचं आपण सगळे बीज आहे. आपली निर्मितीच कोणा केली? भगवान शंकरानं केली. ज्याने आपल्याला जन्माला घातला, ज्याने आपलं पालन पोषण करतो, जो आपल्याला सर्वस्व अर्पण करतो त्या भगवान शंकराचं आपण स्तुती केली पाहिजे. विश्वाचा बीज तोय आणि जगामध्ये सगळ्याचं भय जे ते भयाचं हरण करणारं सुद्धा तो आहे. संसारिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या आधी व्याधी म्हणा अनेक प्रकारचे चांगले वाईट प्रसंग येतात आणि मग त्याच्यामध्ये तारणारा कोण आहे? तो एक माणूस जोपर्यंत थोडीशी फार काही शक्ती असेल तोपर्यंत आपण त्या शक्तीनुसार आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेला सगळं काही आपलं संपतं त्यावेळेस शेवटी कुठं जावं लागतं? देवाकडंच. एखादा माणूस आजारी पडला, अमेरिकेमध्ये नेला, त्याला मग भारी स्टेटमेंट चालू केली आणि तिथे जर त्याला काही आराम पडला नाही तर शेवटी डॉक्टर काय म्हणतो? आमच्या हातात आता काय, आता तोच काय करेल ते काय. त्याच्या हातात सगळ्यांना. पण हे डोक्यात येत नाही. आणि आदिवादी येण्याच्या अगोदरच आपण त्याला शरण केलं तर आदिवादी येत कशा करता? म्हणून सगळ्या भयाचं हरण करणार तो ईश्वर आहे. मग तो कसा आहे तर त्याला 5 मुख आहे, 3 नेत्र आहे आणि अशा त्या वाघाचं कातडं घातलेलं, पद्मासन घातलेलं, सहबाजूनं त्याचे गण असलेलं आणि 5 मुख आणि 3 नेत्र असलेल्या भगवान शंकराची ती स्तुती
पद्मासेन समन्ता सुती मम गंगनी व्याघ्रामती वसन विश्वाते विश्वबीजरम्य करणार पंचवत्र त्रिनेत्रकर. बाबाचे एक लय गोड शब्द वापरते. अरे जगामध्ये आपल्याला कोण वाचवेल? आपला बापच वाचवेल. मग काकाकडे गेले, मामाकडे गेले, मावशीकडे गेले आणि बापाला सोडून दिलं तर वाचवेल कोणी आपल्याला? आपला बापच आपल्याला वाचवेल ना. बाबाचे जे शब्द सांगतो तुम्हाला, बाबाजी म्हणायचे आपल्याला चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपला बापच कामा येईल ना, का जग कामा येईल? काही झालं तर बाप जेवढी आपली सेवा करेन, काही बाप जेवढं आपलं काम करेन म्हणून तेवढं जग करीन का? आणि जगाकडे जाऊन काही उपयोग होईल का? येळे काळेला कोण कामं येतं? बापच कामं येईल ना. पार्थ माणूस कामं येईल नाही. मग बाप कोण आहे आपला? भगवान शिव आपला बाप आहे ना. मग तोच कामं येईल ना आपल्याला. मग त्याच्याकडेच गेलं पाहिजे. संततेची देवतेची संत निमित्त मात्र त्या प्रतिमाने. जगद्गुरु जनार्दन स्वामी म्हणजे काही देवापेक्षा वेगळे नव्हते. शंकराचा अवतार स्वामी जनार्दन आहे खरे. 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 जय जय जनार्दन माऊली. जय जय जनार्दन माऊली. जय जय जनार्दन माऊली. माझ्या बाबांचा संसार गीता भागवत आहे सार. गीता भागवत आहे सार. गीता भागवत आहे सार. माझ्या बाबाचा संसार गीता भागवत ग्रंथ सार. गीता भागवत ग्रंथ सार. म्हणून आपला बाप जो आहे जनार्दन नावाची लई मोठी किंमत आहे. एकनाथ महाराजांचे गुरु त्यांचं नाव जनार्दन. विष्णू सहस्रनामामध्ये जर पाहिलं गेलं तर विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूचं नाव जनार्दन आहे. शिवसहस्रनामामध्ये जर पाहिले गेले तर शिवसहस्रनामामध्ये सुद्धा भगवान शंकरचं नाव जनार्दन आहे. आणि आमच्या गुरुचं नाव सुद्धा काय आहे? जनार्दन आहे. जनार्दन शब्दाचा अर्थच फार गोड आहे. जनतेचं धन त्याचं नाव जनार्दन. जरी आम्ही बाबाचे शिष्य म्हणून बाबाजी काय आम्ही खरेदी करायची आणि होतील खरेदी करता येतील कामामध्ये तेवढं मग आहे का गेलं आमच्या? तसं नाही. जो सेवा करील त्या सेवाकडे बाबाजी जाते. सेवा करील दिलं जाते. मग सेवा काय आहे? बाबाजींना काय आवडतं? ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठणं आवडतं. काही झालं तरी तुम्ही 5:30ला उठलाच गेला पाहिजे. नाही जास्त काही लवकर उठता तर उठली लवकर तर चांगलंच आहे. पण आजपासून अनुष्ठान नाही तर तुम्ही आलात अनुष्ठानात विशेष करून तुम्हाला सांगतो. बसलेल्या सगळ्यांनाच सांगतो पण विशेष करून अनुष्ठान तुम्हाला सांगतो. आता आमचं तर तुम्ही पाहता किती वाजता झोपवलं किती वाजता उठत आम्ही. आमचं झालं आमचा धंदा पण तुमचा करतो नाही. किमान 5:30ला उठतच गेलं पाहिजे. उठल्यानंतर पहिले स्नान करा. स्नान करताना सुद्धा फार गरम पाणी नका घेतलं. आम्ही तर किती फार हिमालयात गेलो तरी काढतो नाही. आमच्याकडे यात्राला या मग कळत तुम्हाला. आणि हिमालयात चाला जाऊ बर्फाचं पाणी डोक्याला घेतला तर लोक बोटं घालतात तर बोटं बदल होऊन जातात. आमचं नेहमी त्याला वेगळं असते. नका तुम्ही पण लई गरम पाणी नाही फार कडक पाणी डोक्याला घेऊ नका. थोडंसं कोंबड जर सगळं असेल तर मला पण फार कडक पाणी जर तुम्ही डोक्यावर घेतलं तर आपल्या मज्जा पेशी तंतू हे डॅमेज होतात. विज्ञान सांगतो त्याच्याकडे डॅमेज फार महत्व थोडं तसं अध्यात्म तर सांगतं गार पाणी नाही केली पाहिजे. पण नका तुम्हाला नाही समज गार पाणी नका करता आलं तर चांगलंच आहे. पण फार कडक पाणी घ्यायचं नाही डोक्यावर. फार कडक पाणी जर घेतलं तर आपल्या मेंदूला मार बसतो आणि मग बुद्धी डल होते. बुद्धी चालत नाही स्थिर राहत नाही.
श्वासात बदल होऊन जातो. म्हणून स्नान केलं पाहिजे. स्नान करताना कधी पूर्व, पश्चिम आणि उत्तर ह्या 3 दिशेला तोंड करून स्नान केलं पाहिजे. दक्षिणेकडे स्नान करून जर स्नान केलं तर राक्षसाबरोबर स्नान केल्याचं पाप लागतं. जाता जाता शेवटच्या 43 वार त्या सांगतो. मग स्नान झाल्यानंतर स्वयंचर स्नान झालं की देवघरात गेलंच पाहिजे. आपण हिंदू, आपण काही दुसरे लोक नाही काय नाही. आणि देवघरात गेला पहिले देवपूजा करा. देवपूजा केल्यानंतर देवपूजेला सुद्धा विज्ञान आहे बघा. जर तुमचा बुद्धीचा स्किल वाढवायचा असेल तर देवपूजा केली पाहिजे. देवपूजा करताना चित्ताची एकाग्रता होते, मनाची एकाग्रता होते, बुद्धीची एकाग्रता होते. जसं लाईटीची डिपी राहते आणि त्या डिपीमध्ये ते व्होल्टेज वाढत राहतं, तसं देवपूजा केली की आपलं व्होल्टेज वाढतं, डिपीमध्ये पॉवर वाढतो. पाहिजे का नाही तुम्हाला पॉवर पाहिजे असेल तर काय केली पाहिजे? देवपूजा केली पाहिजे. इतर वेळेला आपण बाहेर जातो तेवढा पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती विफरली जाते. पण ज्यावेळेस देवाच्या जवळ जातो त्यावेळेला आपली बुद्धी स्थिर होते, ती शक्ती आपली स्टॉक होते, एनर्जी वाढते. म्हणून देवपूजा केली पाहिजे. देवपूजा करताना बिगर आसनाची देवपूजा कधी करू नये, बिगर आसनाचं जेवण करू नये. आसनावरच जेवलं पाहिजे, जे असेल पोतं बाळाला पाहिजे असेल. आणि मग देवपूजा झाली की आपली विधी वाचलीच पाहिजे. वाचायचं असेल तर वाचलीच पाहिजे. विधी वाचली काही किमान नाही काही जमलं, किमान 5 माळ्याचा तरी जप केलाच पाहिजे. तेवढं झालं की तुमचं रोजचं काय शाळेत जायचं, शाळेत जायचं, तुम्हाला काय शेतीची कामं असेल ते करा. अरे आम्ही काम करतो, मला तर एवढं विशेष वाटतं लोकांचं. तुमच्याबरोबर आम्ही सगळं करून तुमच्याबरोबर शेतीचे सगळे कामं करतो, नागरट करतो, वखरट करतो. अजूनही मी नागरिक वखरट सगळे कामं करतो. लोकांमध्ये वेळ मिळत नाही, कसं काय मिळत नाही? आम्ही गाडीत खातो का? हा गाडीत तर लोकांनी मध्ये राहतो, मस्त ॲशमध्ये बदाम काढून खातो, तो फुक्त खातो, लोळतो. असं आहे का आमच्याकडे? तुमच्यापेक्षा जास्ती काम करतो, जास्ती. तुम्ही इतरही नव्हतं आला झोपत आम्हाला कार्यक्रम असला कथा कीर्तन प्रवचन असले तर ती कोणी यायचं बापला येऊ एकल्यावर डोलल्यावर तुम्ही विचार आमच्याबरोबर कोण होतं? गुंडबापून येऊ. मागच्या शिवरात्रीच्या पिरियडमध्ये त्या गोनोटीला कीर्तन होतं आणि ते कीर्तन करून वडगावला गेलो. किती वाजता पोहोचलं? पहाटे 4 वाजता. 4 वाजता गेलं किलो लगेच झोपलो. असं लगेच बाथरूममध्ये स्नान करून लगेच असणार बसलो. त्याचा नेहमी असणार बसायचं. बाबाजी सांगायचे बाबा संन्यासाला 4 वाजता असणार बसलंच पाहिजे. काही होते जीव जावण्याचा जिलाबी खावं पण असणार बसलं पाहिजे. म्हणून ना तुम्ही नका 3ला 3:30चा नेम नाही करताना काला तर चांगले पण अशा वेळ मग दिवसभर तुमचं काम करत संध्याकाळी पुन्हा येता 5ला 6ला 7ला 8ला जेव्हा तुम्हाला जमून जेवणाच्या अगोदर थोडंसं स्नान करताना तर खूप चांगली गोष्ट आहे. नाही स्नान करताना तर स्वच्छरूप व्हा, पाय धुवा, पुन्हा देवघरामध्ये जा, देवाची विनंती करा, आरती करा, पूजा करा, 2-5 माळीचा जप करा, जेवण करा आणि मस्त बाबाजीचं नामस्मरण करता करता जातो. महाबाजी संसार सुखाचा करीन, आनंद भरीन 3 योगी. यानं तुमच्या असं जर क्रम तुम्ही ठेवला द्यावं तर तुमच्या जीवनाचा उतार. आम्ही काही आकर्षातून पडलो नाही. आम्ही बी बालपणापासून बाबाजी सानिध्यात राहिलो, मग बाबाजी सांगत गेले तर तसं वागत गेलो. आज बाबाची चक्राकडे जीवाचं कल्याण झालं आमचं. तसं तुमचं कल्याण व्हावं म्हणून हे सगळं करायचं. पण इथून आम्ही काम ऐकतो पण ऐकतो पण आम्ही जीव दुरून सांगतो हे जीवाचं घरी गेले कोणीच हे जीव असते काय पेकाचे म्हणते. आता आम्ही एवढं कल्पना सांगितलं तुम्ही ऐकलं नाही, तुम्हाला पुण्य लागलं का? पाहतो काय लागलं नाही वाचतायत काही लोकांना काय कशा आहे ते बोलायला तुम्ही काही बारीक बारीक बोलायला तुम्हाला नाही संस्कृत वाचता येत नाही. मोबाईल प्रत्येकाच्याकडे मोबाईलवर लावून द्यायचं, मोबाईलवर लावून द्यायचं आणि वेदीच्या ग्रंथावर ते गोवळीवर असं बोट फिरवायचं आणि बोट फिरवता फिरवता आपण वाचता येतं. वाचताना ज्यांना शाळेतच गेले नाही त्यांच्याही करता सांगतो. जे शाळेतच गेले नाही ते काही बळबीट आम्हाला बाबा
आम्ही शाळेतच गेलो नाही, नाटक समजतं खडा खडा लगेच हिशोब नाही. अरे तो कामगार जरी असेल ना, शेतकामगार शेतमजूर जरी असेल आणि त्याला महिनाभर एखाद्या कामाच्या एखाद्या मालकाच्या काम करत आहे, महिन्याचा हिशोब मालकाच्या आधीवर याचाच तयार आहे. मालकाने किती पैसे दिले लगेच सांगत कसे काय मी पण सांगतो हे तसे मग मला का त्याचा हिशोब करतो. म्हणजे एवढं मला ते नाही सांगितलं, मला हे सांगायचं बाबा तुम्हाला वाचता येत नसेल पण श्रद्धा असेल तर श्रद्धेने वाचता येतं. एक प्रसंग सांगतो सगळ्या गावाला. माधव महाराज भले म्हणून हरिभक्त बरावी कीर्तन करा. आता आहेत काही मला माहीत नाही, फार वर्षाची एकच मठाधिपती होते आणि उत्कृष्ट कीर्तन करा म्हणून आहे का नाही सांगता यायचं नाही, काही संपर्क नाही. आणि ते नाशिकचं पण एक म्हणून केलेलं आहे. अजूनही ती बाई जिवंत आहे. वाचण्यावर सांगायचे, श्रद्धेवर तुम्हाला सांगायचे. वाचता येत नाही असं जे म्हणत असेल तेवढ्या करता त्यांच्या करता मला सांगायचे. आणि कीर्तनामध्ये भविष्य आगम डोळा पाहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी. ईश्वरी ज्ञान आहे त्याचं नाव ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी कीर्तनात ऐकलं डोळा पाहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी. आता पंढरपूरला जायचं असेल, पाहायचं असेल, पैसे नसेल, गरिबी जरी असेल तर आम्ही व्याजानं कर्जानं काही पैसे घेऊ, काही किलो मोडक मोडून का व्हायना पण पंढरपूरला जाऊ. पण आम्ही कधी शाळेतच गेलो नाही, शिकलोच नाही, अक्षर ओळखच नाही. तर वाचावी कशी ज्ञानेश्वरी, कशी वाचावी, कशी गीता वाचावी, कशी विधी वाचावी, काय करतो. आणि त्या मावशीने एक दिवस माझं बोलून काय विचारलं, कीर्तन संपलं, योग असा आला का त्या दिवशी तोच अभंग कीर्तन त्याच्यावर चिंतन झालं. कीर्तन संपल्यावर त्या मावशीने झाले मला इतका राग आला. आणि रागातच मला दिलं बाबा तुम्ही प्रत्येकाला सांगत आहे ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. शाळातच गेलो नाही, वाच चळवळकडे नंतरच काही वाचावं. मावशी 30 रुपये आहे का पिशवी आहे, मग ती 30 रुपये घेते. सरकारी वाटत ना मावशीला ज्ञानेश्वरी दे. आता ज्ञानेश्वरी त्याच्या हातात येते. मला आज राग आला, वाचता येत नाही काय देते काही ज्ञानेश्वरी नाही म्हणते, वाचता येत नाही काय दिलं का आपण. माझं बोलली नाही सांगितलं मावशी थांबा मी सांगतो ते ऐकायला. मी काय म्हणतो ते पण लक्ष द्यायचं. तुम्ही ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातात घेतला आणि त्याच्या माऊलीचा चेहरा आहे आणि आहे. मग तुम्हाला माऊलीचं दर्शन करता येईल आणि करता येईल. मग माऊलीची पूजा करता येईल करता येईल. मग रोज सकाळी जर माऊलीची पूजा केली तर चालेल मी चालेल. बरं आता तुम्हाला या ज्ञानेश्वरीच्या याच्यामध्ये या ओळी काढतात का ओळी नका वाचता येईल पण या लाईन तर काढतात ना. आणि हा लाईन काढतात. मग मी सांगतो तसं करा. काय करावं मी सांगतो तसं करा. तुम्हाला सांगतो ग्रंथ काढायचं, बाबाजीचं फोटे पूजा करायची. पूजा केली का पान उलटायचं आणि नुसतं ओळीवर बोट फिरवायचं.
ओळीवर कोण फिरत फिरत त्यामुळे शिड वाचता येतं. अजून जीवन ते पात्र देतो. भाव धरून जर मी धी वाचले तर तुम्हाला वाचता येईल. आणि म्हणून आता जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना पाया पडतोय. तुम्ही सगळ्यांचं तुम्ही जेवढ्या अनुष्ठानाला बसलेले, समोर बसलेले महिला असेल पुरुष सगळ्यांच्या पाया पडतो. मी तुमचं दर्शन घेतो. माझ्या अतिशय कळकळीची विनंती तुम्हाला बघा, विधी वाचली नाही ना तर पाणीच प्यायचं नाही सकाळी. संध्याकाळी विधी वाचली नाही तर जेवणच करायचं नाही. असा नियम करा. तुमचं देव खूप चांगलं करते. बाबाजी खूप चांगलं करते, खूप कल्याण करते. तुमच्या प्रारब्धाच्या योगानं काही अनिष्ट प्रकार तुमच्या जीवनात येणार असेल तर ते सगळं बाबाजी काढून टाकते. आणि म्हणून नित्य नियमानं विधी वाचा. जेवढे नियम सांगितले तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. काही नियम माणसाला आहे, पशु पक्षाला थोडंच काही नियम नाही. ते काही जरी आपण पवित्र मानली पण ते त्याच गावताला खाते, त्याच गावताला हाती. आपण माणसं आपल्याला जीवनाचा अवतार करण्याकरता भगवंतांना बुद्धी दिलेली, विचार दिलेली. आणि सगळ्यात पुण्यवान आपण काय माहिती का, आपल्याला आपण ख्रिश्चन समाजामध्ये गेलो नाही, आपण मुस्लिम समाजामध्ये गेलो नाही, आपण अमेरिकेत गेलो नाही, आपण जपानमध्ये गेलो नाही, फॉरेन कंट्रीमध्ये आपण गेलो नाही. आपण भारतात जन्माला आलो, त्यातले त्यात महाराष्ट्रात जन्माला आलो, त्यातले त्यात मराठवाड्यात जन्माला आलो, त्यातले त्यात संतांचा सहवासात जन्माला आलो, त्यातले त्यात आपल्या भगवंताची भक्ती करण्याची प्रयत्न मिळाले, त्यातले त्यात संतांचा सहवास मिळाला, मार्गदर्शन मिळलं. आणि त्यासाठी त्यात जगद्गुरु जनार्दन स्वामीच्या आश्रमामध्ये अनुष्ठानही करायला मिळतं. एवढं पुण्य सांगा बरोबर. पाहणं तुम्ही जगामध्ये करणं आहे का एवढं करून? काही विनामध्ये काही अपेक्षा नाही तुमच्याकडून बाबाजीला. तर मी तर कायम सांगतो काय असतं आश्रमामध्ये, बाकी कोणी सांगू न सांगतो, मी कायम सांगतो. आश्रमात तुम्हाला कुठपर्यंत यायचे, आश्रम कशा करताय, दवाखाना कशा करताय, रोज काय करताय, शाळा कशा करताय, शिक्षण घेणे करताय, आश्रम कशा करताय. आश्रम एवढेच करताय की तुमचं चित्त देवाकडे लागावं एवढे करताय. एकदा तुमचं मन देवाकडे आकर्षित झालं, देवाची तुम्हाला पुढे लागली तर परत आश्रमात येऊ सुद्धा काही गरज नाही. कसे करता येतं आम्हाला पैसा द्याना कसं हे कार्यक्रम करायची सुद्धा काही गरज नाही. आपलं मन देवाशी समर्पित झालं, आपला देवाची पुढे लागले, आपल्या देवाची आवड निर्माण झाली, आपलं मन चित्त भक्ती देवाकडे समर्पित झाल्यावर काय करायचं आश्रम येऊन कशा करता काय यायचं आश्रमामध्ये. शेतीवाड्या करण्याकरता हे तर हे निमित्त आहे, ही शेतीवाडी. कारण नवीन काय गावामध्ये नवीन नवीन आमच्या गाव तुमचं बरं आहे. परमार्थ आहे का परमार्थ, तुम्हाला काही शेती नाही, पोती नाही, गुरढोरं नाही, काही नाही, परिवार नाही, काही नाही, तुमचं चांगलं आहे. म्हणून तुम्हाला सगळा सर्वदा परमार्थ करा. इथं बोलले लोक मग ती करून टाकलं जनार्दन स्वामीने की आम्ही शेतीवाड्या करतो, गुरढोरं सगळंच करतो. आणि मग एवढं सगळं आम्ही जर परमार्थ करून तुम्हाला दाखवतो, तुम्ही काढतो करू. आपले सुभाष वगैरेचे वडील होते, मला काय आठवण येते त्याची. आणि ते एक दिवस सकाळी आले, बाबा थोडंसं सकाळ संध्याकाळ प्रवचन करतो मी, थोडं ऐकत जा, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, थोडा सत्संग करा, ते पुण्य तुम्हाला काम होईल. सुभाष बाबूचे वडील मला बाबा 10-15 ढोरं, ते 2-3 पोरं, ते लहान लहान आहे, ती एक पोरगी शाळेत जाते, ते 2 पोरं शाळेत जातात. आणि एक होता एक सुभाष माझं, ती एक होतं एक सोनं, एवढी शेतीवाडी करायचं. आणि कसं मला यायचं म्हणून सांगू, नाही 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 जमत पण थोडंफार आलं तर बरं.
नाही ना बाबा, पण ते लहान लहान पोरण ते गवळण आणि थोडीशी भाषा कसं काय जवळ असं म्हणल्यानंतर सुभाष भोगरेची वडील 15 दिवसानं मोजून मी मोजल्या तारीखवर मी म्हणलो कधी आणि ते सुभाष भोगरेची वडील वारले कधी 15 दिवसामध्ये पोरं मोठं झालं ते का लगेच आपण आता ते वारले त्यांनी जर परमार्थ केला असत होतो त्यांना कामाला असतं का नाही आला असतं आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची लावा गोडी मणी हरिनामाची आज्ञा पाळा तुम्ही लावा गोडी मणी हरिनामाची जर तुम्ही ऐकलं तुमचं होईल भलं जर तुम्ही ऐकलं तुमचं होईल भलं पण ते फक्त संगीतात वाचले म्हणून आनंद नाही वाटलं पाहिजे, अंतरंगात वाचले गेलं पाहिजे म्हणून बाबा हो तुमच्याबद्दल आता तुम्हाला करायचं आमच्याकरता काही करायचं नाही. जगद्गुरूच्या नात्याने स्वामी सांगते काही करायचे नाही. माझं तर मनच लागत नाही. मला काय सांगू, मी गेल्या 15-20 वर्षापासून बाबाजी काही बाबाची मला साधनं करते, मला तप करू द्या, मला तुम्ही परवानगी द्या बाबाजी, मला तप करू द्या. माझं मन रमत नाही, शेतीत नाही, वाढत नाही, कोणात नाही, जोडत नाही, कशात नाही. पण बाबाजीचं कार्य बाबाजी नाही म्हणत, जो पण आपला आज्ञा देत नाही तोपर्यंत कार्य करणं नाही म्हणून करतो. नाही तर मला कशातच इंटरेस्ट नाही राहिला, कशातच नाही. मन उदास होऊन राहिले. शेती नको, वाडी नको, मठ नको, मंदिर नको, कुठे नको, नाश्ता नको, एकच पाहिजे. नको महाल मारी धन, नको दिवाळी दसरा सण, नको महाल मारी धन, नको दिवाळी दसरा सण. अशा प्रकारे जेवढं मला गेल्या 8 दिवसापासून सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. जे सांगितलं तुमच्या हिताकरता सांगितलं, तुमच्या फायद्याकरता सांगितलं. जे जे पटत ते घ्या. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन बाबांच्या कृपेने होते म्हणून त्यांच्या पवित्र चरणावर समर्पित करतो. आजची दिनचर्या अशी नाही. आता तुम्ही इथून गेलात की चहा पाणी करून बहुतेक तिकडे हिंदू नका, थोडाच